जर तुमच्याकडं तुमचं ध्येय नसेल तर कोणीतरी त्याचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामाला लावेल. नमस्कार, मी मनोज वाबळे. शब्दधन या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. UPSCची मुलाखत सुरू असते आणि या मुलाखत देणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांना एक प्रश्न विचारला जातो. विश्वास, तुम इस दुनिया में क्यों आए हो? हा जो प्रश्न कुणी आपल्याला विचारला की आपण इथं जन्म का घेतला, आपलं जन्म घेण्याचं कारण काय, आपण इथं का आलो, आपल्या जीवनाचं व्हाय काय, आपल्या जीवनाचं ध्येय काय. लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक जबरदस्त टेक्निक आहे, ती म्हणजे तुमची ध्येय लिहून काढा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ध्येय हे आपल्याला का असलं पाहिजे आणि या ध्येय लिहिण्याचे काही नियम आहेत, ते नियम आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. द सिक्रेट नावाच्या पुस्तकामध्ये लेखिका रोंडा बर्न यांनी सांगितलेले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे ज्या टेक्निक आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची ध्येय ही लिहून काढा. तुम्हाला नेमकं या ब्रह्मांडाकडून काय हवं आहे, तुम्हाला आजच्या दिवसाकडून काय हवं आहे, या महिनाभरामध्ये तुम्हाला काय करायचंय, एका आठवड्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, एका भरामध्ये तुम्हाला काय करायचंय, हे जर तुम्ही लिखित स्वरूपामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते सर्व कृतीमध्ये आणू शकता. यशाचा एक नियम आहे की जे तुम्ही लिखित स्वरूपामध्ये लिहिता त्यावेळेला आपल्या मेंदूचे असणारे दोन भाग, की ज्याला आपण डावा मेंदू आणि उजवा मेंदू असं म्हटलं जातं, हे दोन्ही मेंदूचे भाग ऍक्टिव्हेट होतात आणि ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करतात. ज्यावेळेला आपण आपली ध्येय लिहितो की मला नेमकं काय करायचं आहे, मला माझ्याकडे किती पैसा पाहिजे, माझ्याकडे कोणत्या वस्तू हव्या आहेत, मला कोणत्या प्रकारचं घर पाहिजे, माझी नोकरी कशा पद्धतीने पाहिजे, माझा व्यवसाय कशा पद्धतीने हवा आहे, हे ज्या वेळेला आपल्याकडे लिखित स्वरूपामध्ये असतं त्यावेळेला आपण काम करायला सुरुवात करतो. आपल्या विचारांना कृतीची जोड द्यायला सुरुवात करतो. आपण ज्या वेळेला रोज आपण सांगतो की हे माझं ध्येय आहे, की मला 5 वर्षामध्ये इथपर्यंत पोहोचायचंय, 2 वर्षामध्ये हे माझं घर असणार आहे, त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने आपला मेंदू काम करायला लागतो आणि आपल्याला सुद्धा समजतं की माझ्या जीवनाचं ध्येय काय आहे. मार्क ट्वेन नावाचा एक विचारवंत आहे, तो असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामधले 2 दिवस हे खूप महत्त्वाचे असतात. पहिला दिवस म्हणजे आपला जन्म झाला तो दिवस, आणि दुसरा दिवस म्हणजे इथं आपण जन्माला का आलो, माझं इथं जगण्याला कारण काय, जन्माला येण्याचं कारण काय, हे खूप महत्त्वाचं आहे. यशशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ध्येयावर न पोचणं ही शोकांतिका नाहीये, तर पोचण्यासाठी ध्येयच नसणं ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे. आपण जर विचार केला तर 100 लोक जर असतील तर त्यामधली 80 लोक असे आहेत की 80% लोक आपण विचार केला तर ते असे आहेत की त्यांच्याकडं स्वतःचं स्वप्न आहे. 20% लोकांकडं कोणत्याही प्रकारचं स्वप्न नाही. जे 80% लोकांकडं स्वतःचं स्वप्न आहे, त्यातल्या 20% लोकांनी स्वतःचं स्वप्नाचं रूपांतर स्वतःच्या ध्येयामध्ये केलेलं आहे. म्हणजे माझं स्वप्न आहे की माझ्याजवळ एक खूप सुंदर कार पाहिजे मला, की मला सपोज त्या ठिकाणी महिंद्राची एक कार आहे, ती कार मला पाहिजे. हे माझं स्वप्न झालं. परंतु मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे, जून 2026 रोजी महिंद्राची ही कार माझ्याकडे आहे. हे ज्यावेळेला मी लिहितो त्यावेळेला ते माझं ध्येय बनतं, की ज्याला आपण गोल सेटिंग असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला आपण आपलं ध्येय निश्चित करतो त्यावेळेला आपल्या जगण्याचा उद्देश आपल्याला कळतो. एक अमेरिकन मानसशास्त्राच्या एका प्राध्यापिका आहेत, त्यांनी 367 विद्यार्थी जे होते त्यांच्यावरती एक प्रयोग केला. त्या विद्यार्थ्यांचे 2 गट केले. त्यातला पहिला जो गट होता त्यांना त्यांची ध्येय कागदावरती लिहायला सांगितली आणि दुसरा जो गट आहे त्यांना त्यांची ध्येय मनातल्या मनात बोलायला सांगितली किंवा ती ध्येय स्मरण करायला सांगितलं. असा प्रयोग निरंतर सुरू होता. 6 महिन्यानंतर असं लक्षात आलं की ज्या गटातील लोकांनी स्वतःची ध्येय लिहून काढली होती त्यातली काही ध्येय त्यांची पूर्ण झालेली होती आणि ज्यांनी फक्त मनातल्या मनात विचार केला होता त्यांची ध्येय पूर्ण झालेली नव्हती. म्हणजे कागदावरती ध्येय आपण लिहून काढल्यानं खरंच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं का? तर हा एक लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, आकर्षणाचा सिद्धांत आहे. ध्येय लिहित असताना आपण या ध्येयाची सुरुवात नेमकी कशी केली पाहिजे, तर कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही तुमचं ध्येय लिहू शकता. म्हणजे ध्येय लिहिताना पहिलं वाक्य असं पाहिजे की मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. सपोज
तुम्हाला त्या ठिकाणी 2 लाख रुपये महिन्याला मिळवायचे आहेत, हे तुमचं ध्येय आहे, तर मी अत्यंत आनंदी आणि आभारी आहे. मी महिना 2 लाख रुपये कमवत आहे किंवा 2 लाख रुपये मला मिळवत आहे. म्हणजे ती गोष्ट चालू वर्तमान काळामध्ये लिहायची, ती लिहिलेलं तुमचं ध्येय पूर्ण झालेलं आहे असं ज्यावेळेला तुम्ही फील करता, त्यावेळेला त्या ध्येय पूर्ण झाल्याचा आनंद तुम्हाला होतो. तुम्ही कामाला लागता, तुमच्या लक्षात येतं की माझं हे ध्येय आहे. वेगळ्या प्रकारचे विचार ज्यावेळेला येतात, म्हणजे आपण ही लिहिलेली ध्येय रोज सकाळी आपण ती ध्येय वाचली पाहिजेत. संध्याकाळी सुद्धा झोपण्याच्या अगोदर आपण ती ध्येय वाचली पाहिजेत. ओशो असं म्हणतात की संध्याकाळी झोपताना तुमचा जो विचार शेवटचा असतो, तो तुमच्या दिवसभराच्या सुरुवातीचा पहिला विचार असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण आपल्या मेंदूला सांगतो की हे माझं ध्येय आहे, मग त्यामध्ये लॉंग टर्म ध्येय असतील, शॉर्ट टर्म ध्येय असतील, 5 वर्षानंतर तुम्ही कुठं असणार आहात, हे फक्त आणि फक्त तुमच्या लिहिलेल्या ध्येयावरती अवलंबून असतं. महान सपने देखने वालों के महान सपने हमेशा पुरे होते हैं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर आपल्याला सांगतात की तुम्ही मोठी स्वप्न बघा, ती स्वप्न त्या ठिकाणी जगा. म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा तुम्हाला ते स्वप्न पाहायचंय की मला काय हवं आहे. आपल्या स्वप्नाचं रूपांतर आपल्याला आपल्या ध्येयामध्ये करायचंय. म्हणजे ते असणारं ध्येय आपल्याला लिहून काढायचंय. लिहित असताना ते ध्येय आभार व्यक्त करून लिहायचंय, ध्येय पूर्ण झाल्यासारखं लिहायचंय. त्यानंतर ते सकाळी एकदा असेल, दुपारी एकदा असेल, संध्याकाळी एकदा असेल, ते ध्येय आपण ज्यावेळेला सतत आपल्याला स्वतःला सांगत राहू, त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारची दिशा येते. लॉ ऑफ अट्रॅक्शन याचाच अर्थ आहे की लॉ ऑफ व्हायब्रेशन आणि लॉ ऑफ ऍक्शन. आपण कृती करायला लागतो, आपण ते गोष्ट मिळवण्यासाठी आपण पाऊल टाकायला सुरुवात करतो. समजा तुमचं ध्येय आहे की तुमच्या YouTube चॅनलला 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम करायला सुरुवात करता. म्हणून आपल्या आयुष्यामधला यशाचा सगळ्यात महत्वाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन या टेक्निकमध्ये सापडतो की तुमची ध्येय, आपली ध्येय आपण लिहिली पाहिजे. आणि जर आपण आपली ध्येय लिहिली नाही, तर कोणतरी म्हणतं की चला आज हे काम करायचंय, उद्या ते काम करायचंय. म्हणजे आपण कुणाची तरी ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण आयुष्यभर काम करू शकतो. आयुष्यभर आपण काम करत असतो. मग त्यासाठी एकदा स्वतःमध्ये डोकवा. स्वतःतला आतला आवाज नेमका काय आहे, की मला जीवनामध्ये नेमकं काय करायचंय, मला माझ्या जीवनाकडून नेमकी काय हवं आहे, ते आपण पूर्ण करू शकतो. नेपोलियन हिल नावाचा एक विचारवंत असं म्हणतो की माणसाचं मन जी काही कल्पना करू शकतो, त्यावर विचार करू शकतो, ती ध्येय जर त्यानं लिहिली तर ती ध्येय त्याची पूर्ण होतात. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आजच्या टेक्निकमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची टेक्निक पाहिलेली आहे की जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला लिहून काढायचंय. ते लिहिल्यानंतर ते आपल्याला वाचायचंय आणि वेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन येत असतं, जर आपल्याकडं आपलं ध्येय असेल तर. म्हणूनच आयुष्य सकारात्मक घडवण्यासाठी लेखिका रोंडा बर्न यांचं द सिक्रेट या पुस्तकामधलं लॉ ऑफ अट्रॅक्शनचं टेक्निक आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला तुमची ध्येय लिहिण्यासाठी गोलबुक हवा असेल, तर शब्दधनचं आपलं गोलबुक तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला तुमचा ईमेल ID कमेंटमध्ये कळवा. तुमच्या ईमेलवरती आपण गोलबुक तुम्हाला शब्दधन या चॅनलच्या वतीनं पाहायला मिळेल, पाठवलं जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या नवनवीन व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक पाहण्यासाठी शब्दधन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.